प्रेक्षक हो, सत्यवेद माध्यम समूहाच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये एक खास व्यक्तिमत्व उपस्थित आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज आपल्याकडे आलेत महालक्ष्मी आटा चक्कीचे सुभाष माने सर. मी सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. एका ग्रामीण भागामधून येऊन ज्यांनी उद्योग आणि व्यवसाय उभा केला आणि तो विस्तारला असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि विशेषतः आटा चक्की सारख्या एका गृहिणींना दररोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूंची त्यांनी निर्मिती केली आणि ती कशी झाली, त्याचा प्रवास कसा झाला या संदर्भात आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. आणि मी उत्सुक आहे की सुभाष माने सर आपल्याशी याबद्दल सविस्तर गप्पा मारतील. आपण व्यवसायात आलात, विशेषतः महालक्ष्मी आटा चक्कीचा हा प्रवास तुमचा सुरू झाला, व्यवसाय सुरू केलात. पण व्यवसायात येण्यापूर्वी तुम्ही कोणता उद्योग करत होतात का कुठली नोकरी, ही सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर माझं मूळ गाव करंजे, जे खानापूर तालुक्यातलं छोटंसं गाव आहे, तिथं माझं पूर्णपणे बालपण गेलं. बालपणामध्ये वेगवेगळी कामं करत असताना तिथंही मी काहीतरी उद्योग करावा असं मला कायम वाटायचं. पण काय असायचं, समाज आणि तिथल्या काही घटक असणार आहे की आपल्याकडे ते जुने म्हणतात की पाटलाच्या पोरांनी कशी असली कामं करायची. तरी सुद्धा मी 10वीत असताना स्टँडवर आमच्या गावाच्या जवळ बेवघाट एक सेंटर आहे, जिथं बऱ्यापैकी चारही गावातली लोक, म्हणजे तालुक्याची लोक तिथं कनेक्ट होतात. जसं तिकडे आटपाडी तालुका आहे, इकडे विटा आहे, इकडे कवठेमंकाळ तालुका आहे, इकडे तासगाव तालुका आहे. आणि त्याचं कनेक्शन तिथं असल्यामुळं तिथं आम्ही काकडे, म्हणजे जे आता तुम्ही स्टँडवर बघत असताल की 1 रुपयाला काकडी देतात आणि त्याचे ते आम्ही आता 10 रुपयाला देत असतील, पण ते आम्ही 1 रुपयाला काकडी, हा आमचा तिथला प्रवास चालू झाला. मग सुरुवातीला उन्हाळी सुट्टी होती 10वीची, मग काय करायचं, मग आम्ही 1-2 मित्र होतो, आम्ही ठरवलं की आपण हा काकडीचा व्यवसाय करूया. कारण काय असायचं, आमच्याकडं चैत्र महिन्यामध्ये खरसुंडीची खूप मोठी यात्रा असते सिद्धनाथाची, आणि तिथे 2 ते 2.5 लाख पब्लिक त्या दरम्यान येतं. आणि मग उन्हाळा प्रचंड असतो त्यावेळी, टेम्परेचर आता तर खूपच टेम्परेचर आहे, पण त्यावेळी सुद्धा 40-38 टेम्परेचर असायचं. त्यामुळे लोक काकडी खाण्यासाठी तिथे यायचे. त्यावेळी आम्ही 1-1 रुपयाला त्यांना काकडी विकायचो. हा पहिला माझा म्हणजे उद्योजक म्हणून प्रवास चालू झाला. आणि पहिल्यांदा मला आठवतंय मी काय केलं, एक तिथं जे जुने प्रस्थापित होते, जे काकडी विकत होते, त्यांच्याकडे 3 ते 4 दिवस काम केलं आणि मला थोडासा अंदाज आला की आपण कसं हे करू शकतो. आणि मग मी तासगावाच्या मार्केट यार्डातनं चक्क 2 पोती काकडी घेऊन मग ते सोलून उद्योग चालू केला. आणि त्या काळी, म्हणजे ही गोष्ट आहे 1998ची, माझी 10वी 98ला झाली गावामध्ये. 98ला सुद्धा मला असं आठवतं की त्या पूर्ण 3 महिन्यामध्ये मला 4 ते 5 हजार रुपयाचा नफा झाला होता त्यावेळी. त्यामुळे मला असं वाटलं की एकांनी नोकरी करून पैसे कमवण्यापेक्षा असा व्यवसाय करून पैसे कमवणे, मग छोटे छोटे उद्योग, मग बाजारात कुठं तर लसूण विक्रीचं काम करणं किंवा बाजारात काही अन्य काही कामं करणं, असं ते 11वी 12वी करतच राहिलो. आणि ज्यावेळी मला असं वाटलं की घरची परिस्थिती फार बेताची होती, नंतरच्या काळात काम बंद झालं, व्यवसाय बंद झाला, आणि मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळी न्यूजपेपरला जाहिराती यायच्या, 3200 रुपये काय तर मध्ये जेवण, राहण्याची सोय आणि 1 महिन्याचं काम. अरे 3200 रुपये म्हणजे मला खूप मोठे वाटायचे. मला वाटायचं 32,000 सारखे आताच्या परिस्थितीमध्ये. आणि मग ती न्यूजपेपरची मी जाहिरात वाचून एकदा मी सांगलीला आलो आणि तिथं आम्ही डोर मार्केटिंगचं एक ऑफिस होतं, त्या ऑफिसला रॉयल डिस्ट्रीब्युटर नावाचं ते पत्रकार नगरमध्ये ऑफिस होतं, आणि जिथं मी ते जॉईन केलं. ते जॉईन केल्यानंतर 2 दिवस तिथं आम्हाला ट्रेनिंग मिळाले की कसं काम करायचं मार्केटिंगचं. तर मग गावोगावी जाऊन मग वेगवेगळ्या प्रकारच्या त्यावेळेच्या वस्तू होत्या, जसं आता तुम्ही वेपोरायझर बघता, हिटिंग शेकायचं मशीन बघता, किंवा पोळपाट लाटणं बघता, तवा बघता, हे आम्ही मग गावोगावी जाऊन विकायला चालू केलं. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्यक्तीला अपेक्षित काय आहे, ऍज अ कंझ्युमर, कस्टमर कसा आहे, त्याला नेमकं काय अपेक्षित आहे, त्या दृष्टीनं मग ते ट्रेनिंग मिळालं. मग त्या पद्धतीनं मी बोलायला चालू केलं आणि कालांतराने मग हळूहळू त्यात यश मिळत गेलं. आणि मग मी इथं सांगलीत थोडाफार स्थिर सावड झालं, तो आज तायकात इथंच राहिलो. पण हे सगळं करत असताना तुमचं जे शिक्षण होतं, म्हणजे प्राथमिक शिक्षण असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल, ते कसं झालं किंवा कुठं झालं, आणि घरातून उद्योजक किंवा व्यावसायिक असा कुठला वारसा होता पूर्वी, घरातून असं कोण
व्यवसाय किंवा उद्योग केला होता? कारण कसं असतं की आपण बघत असतो घरामधलं वातावरण आणि मग ते ऑब्झर्व करतो आणि मग आपल्यालाही तसं काहीतरी व्हावं असं वाटत असतं. अशी काही परिस्थिती होती किंवा जनरली तुम्ही येता दुष्काळी भागातून, खानापूर तालुका हा तसा दुष्काळी आहे, तर उद्योग आणि व्यवसाय करण्यापेक्षा बाबा घरची परिस्थिती बेताची आहे तर तू चांगली एखादी नोकरी पकड आणि मग वेल सेटल हो, चांगला पगार मिळव, अशी काही धारणा परिवारातली होती? हो, नक्कीच. आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. माझं माध्यमिक आणि प्राथमिक जे शिक्षण आहे ते गावातील जी काही आपली प्राथमिक जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्येच 1ली ते 4थी पर्यंत आणि 4थी ते 10वी पर्यंत माध्यमिक GK माने हायस्कूल, म्हणजे GK माने हायस्कूल करंजे, इथं मग माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. हा झाला आमचा प्राथमिक आणि माध्यमिकाचा प्रवास. प्रश्न तुमचा दुसरा होता की घरामध्ये असं काय होतं का? तर घरामध्ये असं काही उद्योगाचं काही नव्हतं. आई वडील पूर्णपणे शेती करत होते आणि त्या काळी दुष्काळ प्रचंड होता. आम्ही जर बघितलं, तुम्ही पाठीमागं तुम्हाला जर कल्पना असेल तर 2001 ते 2003 किंवा 98 ते 2003 प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या भागात असायचा. पाण्याचे प्रश्न खूप कमी, पाणी खूप कमी होतं, त्यामुळे शेती करणं किंवा शेतीपूरक व्यवसाय करणं गावामध्ये खूप शक्य नव्हतं. त्यावेळी बऱ्याच लोकांनी गावं सोडून, आमचा जो मेन भाग आहे तो गलाई व्यावसायिकांचा आहे, त्या लोकांनी तर देशभर ते पसरले आणि मला शिक्षणाची आवड होती म्हणून मी ते सांगलीला आलो आणि मग इथं ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक न्यूजपेपरची जाहिरात बघून मी तिथं जॉईन झालो आणि मी तिथंच थांबलो. तुम्ही हे सगळं करताना उद्योग आणि व्यवसायामध्ये यायचं ठरवलं, म्हणजे जसं मगाशी तुम्ही बोललात की एका मार्केटिंगच्या कंपनीमध्ये तुम्ही कामाला सुरुवात केलीत, तिथं थोडासा अनुभव मिळाला आणि मग त्यानंतर तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये आलात. हो. मग तुम्ही जेव्हा उद्योग व्यवसायामध्ये आलात तर तेव्हा कोणता उद्योग करावा असा काही प्रश्नचिन्ह होता किंवा कोणतं प्रोडक्ट मी बनवू की जे मार्केटमध्ये चालेल, तर ते कसं शोधून काढलं? त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ऍक्च्युली काय झालं, मी हे डोअर टू डोअर मार्केटिंग करतच होतो. कालांतराने मी तिथून बंद करून एक्झिबिशन करायला लागलो आणि एक्झिबिशन करत असताना मी भारतभर प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन आपले काही प्रोडक्ट होते त्यावेळेचे ते विकायला चालू केलं. एकदा काय झालं की आम्ही एक स्टार अँड मॅजिक नवळ, म्हणजे असं चंद्र तारे तारांगण म्हणून एक स्टिकर यायचे, ते लावले की रात्री मग ते दिसायचं असं तारांगण टाईप. ह्याचं प्रोडक्ट घेऊन मी पूर्ण भारतभर एक्झिबिशन केली. पण काय झालं, कालांतराने एक्झिबिशन थोडी मधल्या काळात संपतात. ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्यावेळी एक्झिबिशन नसतात, कारण आउटडोअरला पाऊस पडतो, त्यामुळे ते लोक एक्झिबिशन घेऊ शकत नाहीत. मग मी सांगलीत आलो. माझी एक रूम होती, जोशी हॉस्पिटल जे आमचं सांगलीतलं प्रसिद्ध डॉक्टर होते, राजवाड्यामध्ये पटवर्धन हायस्कूलला लागलं, एक जुनी बिल्डिंग होती आणि त्यामध्ये माझी एक रूम होती, त्याचं भाडं होतं 300 रुपये. आणि आमचे जे गुरु होते, जे मला स्टार मॅजिक ते स्टिकर देत होते, त्यांना एकदा मी फोन केला, आत्ता काय करायचं 4 महिने, तर ते म्हणले तू असं कर, न्यूजपेपरच्या कुठल्या तर ऑफिसला जा आणि त्यांना सांग की अशा अशा प्रकारचं मी काहीतरी विकतोय. त्यावेळी आम्ही स्टीम बाथ नावाचं एक प्रोडक्ट आणलं होतं. स्टीम बाथचं जरा सांगायचं म्हटलं तर एक विशिष्ट प्रकारची वाफ जनरेट केली जाते. आज स्टीम रूम असतात जिममध्ये, पार्लरमध्ये, योगा सेंटर, तर ते घरोघरी जाऊन डोमेस्टिक ते प्रोडक्ट मी निवडलं. मग आता हे विकायचं कसं, हा पहिला प्रश्न. कारण डोअर डोअर करायला, कारण त्या प्रोडक्टची कॉस्ट जरा जास्त होती, 6,000-7,000 रुपये, आणि शक्यतो थोडेसे मध्यम उच्चवर्गीय लोकच ते वापरत होते. बरोबर. मग मी वेगवेगळ्या दैनिकात गेलो, पुढारीत गेलो, आपल्याकडे लोकमतला गेलो, सकाळला गेलो, तरुण भारतला गेलो. तर त्या लोकांनी मला काय सांगितलं की तुम्हाला जर बातमी अपेक्षित असेल तर कमीत कमी तुम्हाला आमच्या वर्तमानपत्रकामध्ये जाहिरात द्यावी लागेल. पण मला सुदैवानं अशी घटना घडली की तरुण भारत न्यूजपेपरच्या काही लोकांना माझा तो लहानपणाचा, मी त्यावेळी मला वाटते 22 ते 20 वर्षाचा असेल, तो कुठली तर गोष्ट त्यांना भावली. अरे हा काहीतर करतोय, आणि त्यांनी एक चांगले 4 मथळ्याची त्या प्रोडक्टची माहिती छापली. ती छापल्यानंतर काही लोक माझ्या त्या जिथं रूमचा पत्ता दिला होता तिथं लोक मला हुडकत यायला लागली. हे भारी आहे की लोक आपल्याला हुडकायला लागलेत. आतापर्यंत मी व्यवसाय काय करत होतो की मी लोकांकडे जात होतो आणि माझ्या प्रोडक्ट काय, कशा पद्धतीने विकायचं हे सांगत होतो. पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की लोक आपल्याकडे येऊ शकतात
आणि मग मी त्यावेळी पॅनल असायची छोटी छोटी, 700 रुपयाला 600 रुपयाला. मग ती एक पॅनल दिली की 2-3 वस्तू विकायच्या आणि त्यातनं चांगला नफा राहायचा. आणि मग तिथनं मला ती व्यवसायाची कल्पना सुचली की आपण आता हे, मग तिथे येणारी लोक आता ती ऑफिसला यायला लागली, मग ते चांगलं असावं, ते स्वच्छ असावं, तिथं टेबल असावा, आपण नसल्यानंतर एखादा तिथं कर्मचारी असावा, ह्या गोष्टी त्यातनं कल्पना सुचत मग मी ते आम्ही डेव्हलप करत गेलो. आणि मग तिथं आम्हाला पहिल्यांदा 2003ला महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर नावानं आम्ही पहिली फर्म चालू केली सांगलीमध्ये. आणि मग तो असा प्रवास कंटिन्यू होत 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 आज इथपर्यंत येऊन पोहोचला. मार्केटिंग करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये खूप खडतर प्रवास होता. काय असायचं की लोक पहिलं तर फिरणारी माणसं किंवा फिरस्ती माणसं यांच्यावर विश्वासार्हता अतिशय कमी असते. बरोबर. मग आम्हाला कॉलिंग असायचं की दिवसाला एवढे कॉल करा, तेवढे कॉल करा. मग ते दिवसभर काम केल्यानंतर कधी तर मला 10 रुपये मिळायचे, कधी 20 रुपये मिळायचे. आणि मग काय व्हायचं, कुणाच्या दरवाजाचं नॉकिंग केलं तर त्या लोकांचा मूड कसा आहे आज मी बघतो, मी आत कसा मूडमध्ये आहे आणि बाहेरला माणूस आल्यानंतर तर ती लोक दरवाजा नॉकिंग करणं. आणि मग एक एक कॉल करण्यासाठी दिवसभरात आम्ही 30-40 किलोमीटर फिरणं. आणि असे काही प्रसंग आले की एकदा तर मला शिरडोनमध्ये असा एक प्रसंग आला माझ्या बाबतीत की दिवसभर काम करून एकही वस्तू विकली नाही. वस्तू विकली नाही तर आमच्याकडे सिस्टीम कशी होती की हिथून 30 रुपये घ्यायचे आणि त्या गावात पोचायचं ज्या गावात आपल्याला काम करायचं. तिथं गेलो आम्ही, ते शिरडोन गाव होतं त्यावेळी, आणि दिवसभर काम केलं नाही, 1 रुपया मिळाला नाही. म्हणजे वस्तूच विकली नाही त्यामुळे पैसेच मिळाले नाहीत. आता यायचं कसं हा माझ्या मागं प्रश्न. रिटर्न कसं यायचं सांगलीला आल्यानंतर कोणाकडे तर आपण काहीतरी घेऊ, कुठंतरी उधारी जेऊ, काहीतरी सकाळनं जेवण नाहीये. त्या दिवशी मला कळालं की भूक काय असते. म्हणजे मी अक्षरशः थुंकी गिळून असं पाणी थुंकी गिळून तो अख्खा दिवस काढला. पण संध्याकाळी यायचं कसं सांगलीला हा फार मोठा प्रश्न त्यामधला निर्माण होता. कोणच लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. मग माझ्याकडे एक चांदीचं कडं होतं. म्हणजे आम्ही मार्केटिंग करत असल्यानंतर तिथं मी काहीतरी एका गोष्टीत विनर होतो म्हणून त्या कंपनीनं मला ते चांदीचं कडं दिलं होतं. मग मी तिथल्या शिरडोच्या एका सोनाराकडं ते द्यायला गेलो. पण ती माझी अवस्था, ती बॅग घेतलेला मी, त्यात हातात माझ्या त्या वस्तू, ते बघून तो म्हटलं अरे तू कुठं चोरून बिरून आणलेस का. आणि त्यामुळे त्यानं ते कडं न घेतलं. आणि मला आठवतंय मी शिरडोनपासून सांगलीपर्यंत चालत आलो. असे इतके भयानक प्रसंग आले की काही वेळेला लोक गेट उघडून, कदाचित आम्ही आता बंगले असतात ना डोर मार्केटिंग करत असताना, एकदा तर मला कवठेमंगळ विद्यानगरमध्ये एका माणसानं बांधूनच ठेवला. तो काय म्हणे तू माझं गेटच का उघडलास. म्हणजे कसं होतंय, आता बंगला आहे, बंगल्याची गेट आपण उघडतो आणि आज जातो की असं असं आम्ही कंपनीकडे आलोय ना आमच्याकडे ह्या वस्तू आहेत. आणि तो त्याच्या झोनमध्ये होता. तो म्हणला तू माझं गेटच का उघडलास, तुला कोणी अधिकार दिला. आज त्यावेळी जो काय आम्हाला, आणि आम्ही परत कधी कधी नाईट मार्च करायचो. म्हणजे हे तर झाला आमचा दिवसाचा कार्यक्रम. कधी कधी आमचा सेल नाही झाला तर आम्ही रात्री काम करायचो. रात्रभर काम कसं करायचो, त्यावेळी 100 फुटीला ट्रकचं गॅरेजची लाईन फार होती. ही गोष्ट आहे 2001-2003ची. तर त्या गॅरेज लाईनला रात्री ते आपल्या उसाचे ज्यावेळी ट्रॅक्टर चालू व्हायचे ना त्यावेळी रिपेरीला ते हिंदुस्थानचे जुने ट्रॅक्टर सगळे ते लाईन असायचे. मग ती लोक रात्रभर तिथं असायचे त्या मिस्त्रीपाशी, किंवा MIDCतला काय भाग रात्रीही चालू असतो. असं आम्ही नाईट मार्च करायचो. म्हणजे रातभर काम करायचं. रातना दिवसभर काम केल्यानंतर कदाचित आम्हाला त्यावेळी 30 रुपये 20 रुपये कधी 50 रुपये असे मिळायचे. मग त्यात आमचं मला 6 वर्ष बिन पगारी 1 रुपया मिळाला नाही. म्हणजे काय, फक्त जेवणापुरते पैसे. आणि मला माहिती नव्हतं, सांगलीत मी असं आलो होतो गावाकडं, माझे कोणीही रिलेटिव्ह नसल्यामुळं जेवण मिळतं मेसवर किंवा हॉटेलवर ही कल्पनाही मला माहित नव्हती. फक्त स्टँडवरनं उतरायचं, तिथे एक बुर्जीवाला गाडा होता, तिथं बुर्जी किंवा वडापाव काय असेल ते खायचं आणि रूमवर जाऊन झोपायचं. ह्याच्या पलीकडे मला काहीही माहिती नव्हतं सांगलीतलं. तब्बल 3 वर्ष मला माझी रूम आणि स्टँड ह्याच्या पलीकडे सांगली आहे हेही मला माहिती नव्हतं. इतकं ते कठीण काळ होता त्यावेळेचा. नंतर ज्यावेळी मी तिथून ते काम सोडलं आणि मग माझं स्वतःचं थोडं थोडं चालू केल्यानंतर मग
थोडं पण मग फिरायला लागलो, इकडं जायला लागलो, तिकडं जायला, मग मला विश्रामबाग माहिती झालं, त्या बाकीच्या गोष्टी मग माहिती झालं आणि मग तो सगळा हळूहळू तो प्रवास चालू झाला. आणि सगळं श्रेय त्या एका बातमीच तरुण भारतच्या, की एक बातमी त्यांनी छापली आणि लोक माझ्याकडे लागली आणि मग मला कळालं की एकांना व्यवसाय करायला एखादी जागा असावी लागते, लोक तिथं येतात, म्हणून तो व्यवसाय चालू झाला. एक बातमी हा जीवनातला टर्निंग पॉइंट. 100%, 100%. तरुण भारतनं काय त्या व्यक्तीला, तिथल्या संपादकाला माझ्याबद्दल काय वाटलं, एक फाटक्या पोराची बातमी त्यांनी खूप छान छापली आणि तो टर्निंग पॉइंट झाला माझा. नक्की. महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर नावानं सुरू झालेला हा प्रवास. येस. मग हा प्रवास आटा चक्कीपर्यंत कसा गेला, किंवा हे प्रोडक्टच कसं निवडलं? ऍक्च्युली कसं आहे की त्यावेळी काम करत असताना ज्यावेळी मी स्टीम बाथ, मग नंतरच्या काळात मॉर्निंग वॉकर आणि मधल्या काळामध्ये आम्ही इंडक्शन कुकर 2012 ते 14च्या दरम्यान, 9 ते 14च्या दरम्यान भारतामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि त्यावेळी काय झालं, अशी घटना घडली की सिलेंडर प्रत्येक गृहिणीला 6 मिळणार. पहिले काय तर अमर्याद मिळत होते, 12 मिळत होते किंवा 8 मिळत होते. अचानक अशी एक बातमी आली की सिलेंडर आता प्रत्येक कंझ्युमर गृहिणीला 6 मिळणार. मग त्यांची आता वेगळी ऊर्जा, काहीतरी ते त्यांना स्वयंपाक करण्यासाठी काहीतरी मिळावं असं त्यांना गृहिणीला वाटायला. मग त्याच दरम्यान माझं अचानक चायनाच्या एका कंपनीवर बोलणं झालं आणि मला तो इंडक्शन कुकर खूप आवडला. आणि मी इतके विकले असतील, मला असं वाटतं तरी 60 ते 70 हजार कंझ्युमरच्या घरापर्यंत आम्ही ते इंडक्शन कुकर पोहोचवलं. ते काय करायचो आम्ही, एका एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावला की लोक पहिली शेतीची गावाकडली, आपलं सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य कसं आहे, जरी शहर छोटा असेल तर आपला ग्रामीण भाग खूप मोठा आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे तो सदन पण आहे. खरंय. जरी आम्ही दुष्काळी म्हणत असेल आमच्या भागाला, पण आमचा भाग पण सदन आहे, त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ चांगली आहे. त्यामुळे प्रत्येकाने ते एक्झिबिशन मध्ये आलं की आम्ही ते बुकिंग करायचो आणि त्यांना डिलिव्हरी पोच करायचो. त्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की जर एखादा व्यवसाय जर गृहिणीशी निगडीत असेल तर तो व्यवसाय खूप मोठा होऊ शकतो, त्यातनं चांगलं इकॉनॉमिक ग्रोथ येऊ शकते आणि कंटिन्युटी होऊ शकते. पहिले जे मी उद्योग करत होतो 2009 पर्यंत, त्यावेळी काय व्हायचं, एखादं प्रोडक्ट आणायचं, ते सेल करायचं, कदाचित ते लोकांना आवडायचं, परत ते रिटर्न व्हायचं नाही. पण 2009ला इंडक्शननं आमच्या एक लक्षात आलं की ज्या वस्तू विकल्यानंतर त्याचे रिलेटिव्ह, त्याच्या जवळचे मित्रमैत्रिणी ते प्रोडक्ट रिटर्न घ्यायला लागले. तर हे का, तर ते घरात लागणारी वस्तू कायमस्वरूपी आहे. आणि मग मी विचार केला की आपण असेच काहीतरी प्रोडक्ट हुडकूया जे गृहिणीला मदत करतील. आणि त्यानंतर मग माझा प्रवास हा आटा चक्कीकडे आला. होम अप्लायन्सेस विकत असताना तुम्ही आटा चक्कीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे तुम्ही सांगितलं, आणि तो मग त्याच्यामध्ये आटा चक्कीच का, तर ती गृहिणींशी निगडीत आहे आणि त्याच्यातून मग रिलेटिव्ह पर्यंत पोहोचता येतं, बिझनेस पण वाढू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. पण आटा चक्की येण्यापूर्वी आपल्याकडं महिला वर्ग हा घरात जात्यावरती दळण दळायच्या आणि तीच परंपरा होती आणि ती आपली संस्कृती होती. त्यातून आलेलं पीठ आणि त्याच्याच मग भाकरी किंवा पोळ्या आपल्याकडे बनवल्या जायच्या. नंतर कालांतरानं त्याच्यामध्ये तांत्रिक बदल होत गेले, पुन्हा मोठ्या गिरण्या आल्या, गिरणींमधून दळप आपल्या घरी दळून यायला लागलं आणि पुन्हा त्याच्यामध्ये क्रांती झाली आणि मग घराघरामध्ये आज आटा चक्की दिसते. तर हा जो काही प्रवास आहे, दळण, गिरणी, आटा चक्की पर्यंतचा, आणि त्याचा मग समाजावरती किंवा कुटुंबावरती झालेला परिणाम कसा आहे, तुमचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण कसं आहे? आता हा थोडासा खूप मोठा विषय आहे, कारण संस्कृती हा जो आपला सगळ्यात मोठा जो भाग आहे, जसं तुम्ही आता मला म्हटलं की काही लोक म्हणजे आपले पूर्वज म्हणूया आपण, त्यामध्ये मुळात आटा चक्कीला लक्ष्मीचं वाहन म्हटलं जातं. जर तुम्हाला आपण पहिली जर जुनी कुठलीही घरं बघितली तर त्या घरामध्ये 2 वस्तू कायमस्वरूपी असायच्या. एक छोटंसं उकळ एक असायचं ज्यामध्ये ते सगळे मसाले करणे जे पोटासाठी असेल, आणि दुसरे गिरणी, सॉरी आपला दगडावची चक्की. त्यामध्ये लेडीज महिला आपल्या घरात ज्या होत्या ते दळप करायच्या, ओव्या गायच्या आणि ते पारंपरिक पद्धतीनं ते चालायचं. आता काय झालंय, कालांतराने जग बदलतंय आणि आजकालच्या महिला सुद्धा व्यवसायानिमित्त बाहेर पडतायत, नोकरीनिमित्त बाहेर पडतायत. प्रत्येकाला तर ते शक्य आहे असं मला नाही वाटत. पण माझं काही संस्कृती जी काही आपली आहे
ती त्याबद्दल म्हणण्यापेक्षा आता ज्या महिलांना जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आधुनिक पद्धतीनं असाव्यात असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यामुळं आता ह्या छोट्या आटा चक्कीचा उदय झालेला आहे. आणि उत्कृष्ट काय आहे ह्यामध्ये सगळं की आजकाल सगळं ते ऑटोमॅटिक करतात. म्हणजे त्या महिलेला तिथं उभा राहायला लागत नाही. ते धान्य टाकते आणि ती तिच्या जॉबला जाते किंवा तिच्या कामावर लागते आणि ती चक्की सगळं पूर्णपणे दळून देते आणि घरच्या घरी त्यांना त्या सगळ्या गोष्टी मिळतात. तसं पारंपरिकलाच थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन अशा प्रकारचं हे उपकरण आता असल्यामुळं मला असं वाटतं की संस्कृती थोडी जपली जाते. कारण घरातच होतंय, बाहेर जायला लागत नाही महिलांना आणि घरच्या घरी काम होतंय. त्यामुळे त्यांना अनेक थोडासा दुसऱ्या त्यांच्या कामामध्ये वेळ द्यायला येतो महिलांना. बरोबर. म्हणजे जशा गिरण्या तयार झाल्या आणि घरातलं जातं बंद झालं, आता पुन्हा ते घरातलं जातं घरातच परत फिरायला लागलं महालक्ष्मी आटा चक्कीच्या माध्यमातून. अगदी अगदी असं म्हणायला काही हरकत नाही. आणि महालक्ष्मी आटा चक्कीचा ब्रँड जो तुम्ही सांगली आणि परिसरात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये रुजवलाय, अगदी आता हा ब्रँड माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरही कदाचित गेला. तर या ब्रँड बद्दल आपण काय सांगाल आणि हा ब्रँड एस्टॅब्लिश करताना कोणत्या अडचणी होत्या, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागल्या आणि आता त्याच्यामधले कोणते चॅलेंजेस आजही तुम्हाला वाटतात? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आटा चक्कीच्या विश्वामध्ये. ज्यावेळी मी आटा चक्की चालू केली 2009-10च्या दरम्यान, आपण अशा पद्धतीचं काम करूया जे गृहिणीला तिच्या कामात मदत होईल आणि ते घरच्या घरीच दळप सगळं होईल आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, मसाले सगळंच एकत्र होईल अशा प्रकारचं एक उपकरण असावं आणि ते प्रत्येक घरामध्ये पोचावं. यासाठी खूप खडतर हा प्रवास आहे. मुळात काय होतं की आपल्याकडं एखादी गोष्ट असेल म्हणजे ती लगेच चेंज होण्याची मानसिकता नसते. म्हणजे एखादी आता तुम्ही जर अचानक रेडिओ ऐकत असाल आणि अचानक तुम्ही दुसऱ्याकडल्या सीडीवर जायचं म्हटलं तर थोडंसं चेंज होतं की लोकांना लगेच अपील होत नाही, थोडा वेळ द्यायला लागतो. मग त्यातली चांगल्या काय गोष्टी आहेत ते लोकांसमोर आपल्याला मांडावं लागतं. कारण आणि त्यातला हा जो आमचा जो प्रोडक्ट आहे हा शहरी आणि ग्रामीण दोन्हीलाही चालतो. मग आता गावाकडे तर हे लोक पहिल्यांदा ते स्वीकारतच नाहीत. मग 2009ला मला एक कल्पना सुचली की आता काय करूया, जर लोक आपल्याला स्वीकारत नाही तर आपण लोकांकडे जाऊया. मग मी काय केलं की गावातील प्रत्येक छोट्या गावात आम्ही एक कॅम्पेनिंग चालू केलं. एक टेंट असायचा, म्हणजे जसं आता काही कंपन्या आपलं प्रोडक्ट घेऊन गावात यायला लागल्या, तो कल्पना मला खूप लवकर सुचली 2009लाच. आणि आम्ही गावी गेलो प्रत्येकाच्या. सकाळी मॉर्निंगला आपल्याकडे कसं असतंय आता प्रत्येक गावामध्ये सकाळचा जो पहर असतो त्यामुळे 8 ते 10-10:30 पर्यंत लोक आपल्याकडे चौडी बसून गावातल्या बऱ्याच गोष्टी गप्पा चालू असतात. मग आम्ही तिथं जाऊन तो टेंट लावून प्रोडक्ट लावलं आणि तिथं आम्ही त्यांना दळून दाखवलं. त्यांच्या मनातल्या शंका, पहिलं काय व्हायचं की ज्यावेळी आम्ही ते प्रोडक्ट लावायचो त्या टेंटमध्ये लोकांची कल्पना एवढी छोटी चक्की असते का, कारण आतापर्यंत त्याने बघितलेली चक्की कशी होती, एक तर तुम्ही मगाशी म्हटला तसं पारंपरिक जात्यावली, त्यानंतर पट्टे आले, पट्ट्यावली एक चक्की, परत छोटा पट्टा आला आणि हे एवढं छोटं बॉक्स कसं काय दळू शकतं हे त्यांची. मग ते बघण्याला आम्ही ज्यावेळी गावात तो प्रोडक्ट दाखवायला उभा राहायचो त्यावेळी गावच्या गाव लोटायचं. मग 100 ते 150 लोक आमच्या समोर ते प्रोडक्ट. आणि त्यावेळी आम्ही मग त्यांना मका दळून, गहू दळून, ज्वारी दळून, मिक्स दळून सगळं त्यांना दाखवलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे इतकं इझी आहे. आणि मग हळूहळू लोकांनी ते स्वीकारायला चालू केलं. सुरुवातीला गावातल्या 3-4 लोकांनी ते प्रोडक्ट घेतलं. मग त्या 4 लोकांचे जे काही रिलेटिव्ह होते, काही दोस्त मंडळी होते, त्यांनी परत घ्यायला चालू केलं. असं हळूहळू मग ते गावभर पसरलं. आज मी अशी काही गावं बघतोय की ज्या गावामध्ये आम्ही एका दिवशी 300 युनिट बसवली. गावाची लोकसंख्या आहे 3000 आणि युनिट बसतात 300. आज प्रत्येक घरात ते प्रोडक्ट चालू झालं. आणि हा जो परत लोकांनी पण ते स्वीकारलं. आणि आता तर तुम्ही जे काही इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन विकणारे जे इलेक्ट्रॉनिक शॉप आहे तिथं उपलब्ध आहेत. लग्नाचे फर्निचरचे जे दुकानं आहेत तिथं आता ते उपलब्ध चालू झालेले आहे. आता बऱ्यापैकी सगळीकडे ते पसरलेलं आहे. तर पहिला काळात एवढा खडतर होता पण आता तो खूप इझी वाटतोय आम्हाला. आटा चक्की याची जी काही जडणघडण आहे ती तुम्ही स्वतः बनवलेली आहे किंवा तयार केलेली आहे. तर याची तांत्रिक त्याच्या ज्या काही बाबी आहेत की ती ऑपरेट करणं किंवा त्याच्यामध्ये आता नवीन अत्याधुनिक काही सुविधा तयार झालेल्या आहेत, बरेच काही टेक्नॉलॉजी प्रगत होत गेली आहे, त्याच्यामध्ये अजूनही काही बदल होत आहेत. आणि तर आटा चक्की वापरताना
ती इको फ्रेंडली जसं आपण म्हणतो तसं कस्टमर फ्रेंडली तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केलाय, बरोबर? म्हणजे ग्राहकांना त्याचा उपयोग करताना तो अधिक सुलभ व्हावा या दृष्टीने तुमचा प्रयत्न आहे, बरोबर. तर त्याच्या तांत्रिक ज्या काही गोष्टी आहेत आटा चक्की बद्दलच्या त्या थोड्या सविस्तर कशा पद्धतीने तुम्ही सांगाल? अच्छा, आटा चक्कीमध्ये जे काय आता आम्ही जे मेथड वापरतो ते पूर्णपणे आधुनिक आहे. ते एक आम्ही त्याला एक पॅनल बसवलंय जे कंट्रोलिंग पॅनल म्हणतात, ज्यापासून आटा चक्कीचे पूर्ण गोष्टी कंट्रोल करता येतात. म्हणजे कसं की उदाहरणार्थ धान्य टाकले की ती आपोआप चालू झाली पाहिजे, दळप झाली की ती आपोआप बंद झाली पाहिजे, किंवा चुकून कुणी दरवाजा उघडला तर ते ऑटो स्टॉप जागेवर थांबली पाहिजे. कारण त्यांना एखाद्या घरामध्ये आपल्या लहान मुलं असतात किंवा काही खोडकर असतात, ती काय करतात मशीन वस्तू चालू असतात उघडण्याचा प्रयत्न करतात, कधी हात घालतील, कारण शेवटी ग्राइंडिंग चालू असतं. तर त्यासाठी असणाऱ्या त्या टेक्नॉलॉजी आहेत की जसं दरवाजा उघडला की मशीन ऑटो स्टॉप झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आज त्या पॅनलद्वारे केल्या जातात, जे त्याला कंट्रोलिंग पॅनल म्हणतात. तो सगळ्यात आता आटा चक्कीचा मेन पार्ट आहे. दुसरा राहिला त्यातला मेन आहे की सगळ्यात कॉस्टली पार्ट आहे ती मेन मोटर, ज्यावर ही आटा चक्की चालते. आटा चक्की काय करते, पहिल्याच्या जुन्या आटा चक्की होते त्याला आम्ही एक बेल्ट वापरायचो की मोटर आणि तो जो काही राउटर आहे तो फिरवण्यासाठी एक बेल्ट मध्ये सेंटराइज. आज ती कल्पना पूर्णपणे संपली. आता काय केलंय की मोटरला पुढे जॉईंट शाफ्ट टाकून आपण राउटर बसवलाय, त्यामुळे मोटर ज्यावेळी फिरायला चालू होते त्यावेळी त्याचबरोबर तो आतला कटर पण तुमचा फिरायला चालू होतो. आणि ह्यामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ह्याला हॅमर टेक्नॉलॉजी म्हणतात. म्हणजे काय करतं की धान्य खाली घेऊन वरल्या बाजूला आम्ही अशा विशिष्ट प्रकारच्या दात्र्या केलेल्या असतात, त्याच्यावर ते फोडतं आणि खाली एक जाळ्या असतात आमच्याकडे 0 ते 8 प्रकारच्या आम्ही जाळ्या प्रत्येक ग्राहकाला प्रोव्हाइड करतो. त्या जाळ्याला विशेष प्रकारचे मेश असतात, म्हणजे होल छोटे छोटे असतात. जेवढं छोटं होल तेवढं छोटं पीठ, जेवढं होल मोठं तेवढं मोठं पीठ. मग आम्ही करताना त्याला नंबरिंग दिलेत की बाबा 0 नंबर अगदी मैद्यासारखं पीठ, थोडं अपेक्षित आहे आपल्याकडे आता कसं आहे चपातीला लागतं ते थोडं मोठं लागतं म्हणून 1 नंबरचं. त्यानंतर आपल्याकडे भाकरी करतात त्याला थोडं अजून मोठं लागतं म्हणून आम्ही 1.5 नंबर, किंवा मग त्याच्यापेक्षा थोडं मैद्यासाठी. मग प्रत्येक, किंवा आपल्याकडे अगदी आता जनावर आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी चारतात, त्यांना भरड्याचं पीठ मक्याचं मोठं लागतं, त्यासाठी आम्ही 7 नंबरची मेस म्हणजे जाळी. अशा प्रकारच्या 0 ते 8 तुमचं ऍज अ कंझ्युमर मध्ये फक्त एकच काम असतं की फक्त तुम्हाला जसं पीठ हवंय तशी फक्त जाळी लावणे आणि ते ऑटोलॉक सिस्टीम आहे, तुम्ही निवांत राहायचं. ते दळप करून मशीनच्या खाल्ल्या डब्यात सेव्ह करून तुमचं मशीन ऑटो स्टॉप करण्यापर्यंत सगळी टेक्नॉलॉजी आता अपडेट आहे त्यामध्ये. इथं ह्याच्या पुढे जाऊन आता तर आम्ही ऍप बेस काढतोय पहिल्यांदा मोबाईलवर, की टेक्नॉलॉजी खूप वाढली की आता प्रत्येक गोष्ट LOT सिस्टीम आहे, इंटरनेट ऑफ थिंग वर आलेले आहेत की मोठ्या मशिनरी चालवणं असेल तर त्या सगळ्या ऍपद्वारे चालू करतात. जसं आपण आता घरातले काही उपकरणं पण आहेत, जसं वॉशिंग मशीन आजकाल ऍपवर चालू केलं जातं, मोबाईलवर चालू ऍप म्हणजे मोबाईलद्वारे. त्याच दृष्टी काही AC चालू केल्या जातात. आज तुम्ही टीव्ही तर रिमोटवरच करता. तर तिची टेक्नॉलॉजी आम्ही धरून LOT सिस्टीम, इंटरनेट ऑफ थिंग, त्याद्वारे आज तुम्ही जगभरातून आमची आटा चक्की चालू करू शकता, बंद करू शकता. आणि सर्वात महत्वाचं आम्ही त्यांना प्रोटेक्शन सिस्टीम पण बसवल्यात. आम्हाला काम करत असताना लक्षात येतं की ज्यावेळी आम्ही आटा चक्की विकल्यानंतर एक 5 वर्ष 10 वर्षानंतर त्याचा मेजर काही ठिकाणी प्रॉब्लेम येतात की ग्रामीण भागामध्ये लाईटचं फ्लक्च्युएशन होतं. म्हणजे लाईट 180 खाली जाते किंवा कधी कधी डीपीच्या जवळ असेल तर आपण 220च्या वर पण जाते. मग त्या मोटरवर लोड येतो आणि ती मोटर खराब किंवा जळण्याची शक्यता असते. तर आम्ही आता ह्या LOT सिस्टीम मध्ये एक सिस्टीम बसवल्या की प्रोटेक्टेड ऑफ द मोटर. जर तुमची लाईट कमी आली किंवा तुमची लाईट जास्त आली तर मशीन आपोआप बंद होईल, जेणेकरून आम्ही तुम्हाला आता 10 वर्ष मिनिमम वॉरंटी देतोय आटा चक्कीला. म्हणजे आम्हाला आता असं वाटतं की कमीत कमी एक आटा चक्की घेतली कुणी तर त्याला दुसरी आटा चक्की परत घ्यावी लागणार नाही. म्हणजे एका कुटुंबात एका चक्कीत त्याची पूर्ण लाईट निघून जाईल. अशा पद्धतीचं आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि त्याच्यावर आता मोठ्या प्रमाणात आमचं काम चालू आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही अधिक ग्राहक फ्रेंडली आटा चक्की बनवण्याचा प्रयत्न केलाय. दळप दळताना पूर्वी आपण ते निवडायचो, नीट करायचो आणि मग ते दिलं जायचं. म्हणजे महिला आपल्या घरातल्या की ते नीट करून मगच गिरणीमध्ये ते टाकलं जायचं. आता इथं सुद्धा साधारण प्रोसेस तीच असणार आहे. बरोबर. पण तरी देखील त्यातून जर चुकीनं एखादा खडा गेलाच आणि जर तो अडकला तर तिथं
काय फंक्शन आहे किंवा त्यावेळेला आटा चक्कीची प्रोसेस काय होते नेमकी? मग ते अडकून बसतं, लॉक होतं? आता तुमचा हा जो प्रश्न आहे की धान्याबरोबर चुकून काही गेलं, म्हणजे तो दगड असेल, कॉईन असेल, किंवा तुम्हाला काही जे घरात चुकून पडलेलं, जनरली आपल्याकडे सर्व प्रकारचे धान्य जरा नीट करूनच व्यवस्थित टाकले जातात. पण आजही आम्ही असं, म्हणजे मी काम करताना मला एक लक्षात येतं की जनावरांची मका ज्यावेळी भरड्याला वापरले जाते त्यावेळी ती लोक क्वांटिटी जास्त असते त्यावेळी ते वापरत हे खडा काढणं हे एवढं करत बसत नाहीत आणि त्यांना ते होतही नाही. आम्ही पहिल्यांदा प्रिकॉशन काय घेतो, काही टेक्नॉलॉजी आता आम्ही डेव्हलप केलं त्यामध्ये काय केलंय की जर लोखंडाचं काही जाणार असेल तर त्याला मॅग्नेट लावलेत आतल्या बाजूला हॉपरला, जेणेकरून काय अशा प्रकारचं जर लवचंबक काय करते लोखंड बिकंड असेल तर ते टच करून तिथंच थांबवते, जेणेकरून ते मशीनमध्ये जात नाही. त्यामुळे मशीनला बिघाड होण्याची शक्यता नाही. नंबर 2 की दगड जर त्याच्या माती होत असेल, म्हणजे दगड, कारण शेवटी हा ग्राइंडिंग कॅपॅसिटी आहे. जसं तुमच्या धान्याची पीठ होतं तसं त्या दगडाचं सुद्धा कालांतराने पीठ होतं. पण जर तुम्ही असं म्हटलं की खूपच मोठा दगड आहे की जो तुटू शकला नाही, त्याला हार्ड आहे, तर तुमची ती पाती वाकण्याची शक्यता आहे. कारण शेवटी काय तो 2800 RPM न फिरत असतो. मोटर इंडक्शन मोटर असते आणि तो जो ग्राइंडर आहे तो 2800 RPM न, कारण त्याचा स्पीड प्रचंड आहे. त्या दरम्यान जर तो फुटू शकला नाही 2, 3, 4, 5, 10 राऊंड मध्ये, तर तो आवाज तो प्रचंड येतोच तुम्हाला, कारण तुम्हाला जाणवतं खाड 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 आवाज येतोय. तरी तुम्ही बंद केली नाही तर ते वाकण्याची शक्यता असते. पण ते रिपेलेबल आहे, त्याची कॉस्ट परत 400 रुपये. मग तो पार्ट तो आम्ही काढतो आणि नवीन पार्ट बसवून देतो. शक्यतो 99% असं कधी होत नाही, पण ज्यांचं होतं त्यांना आपण ते बदलू शकतो. महालक्ष्मी आटा चक्की हा ब्रँड आता सगळीकडे विस्तारलाय, मगाशीच आपण बोललो. येस. त्याच्या तांत्रिक बाबी पण तुम्ही आता सांगितल्यात. एका शंकेचंही समाधान केलं. महालक्ष्मी आटा चक्की हा जो ब्रँड रुजवला गेला, गावागावांपर्यंत पोहोचला, याच्यासाठी तुम्ही जे ब्रँडिंग केलं आणि ब्रँडिंग करताना ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रसिद्ध मराठीतले अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्याच पत्नी प्रसिद्ध अभिनेत्या निवेदिता सराफ यांची तुम्ही निवड केलीत. मराठी या तारकांना तुम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलं, त्यांच्यासोबत तुम्ही जाहिरात शूट केलीत. तर हे कसं जमवलं आणि अशोक मामांसोबत काम करताना किंवा जाहिरात करताना तुमचा अनुभव कसा आहे? पहिलं तर अशोक मामाबद्दल मी बोलावं तर 2 शब्दात सांगू शकतो. ट्रिमेंडस ग्रेट माणूस आहे आणि इतका त्याला आपल्या भागाबद्दल जिव्हाळा आहे. मी ज्यावेळी पहिल्यांदा त्यांना भेटलो की अशोक मामा मी असं सांगलीहून आलोय, तर तो माणूस भारावून गेला आणि त्यानं मला 2-3 स्टोरी सांगितल्या. अरे म्हणले, अरे तुमच्या सांगलीतनं मी कसं काय काय काम केलं. काही एक कल्पना त्यांनी मला सांगितली की भिंगरी नावाचा कुठला तर पिक्चर होता मी लहान असताना, आणि त्याचं शूटिंग म्हणे हरिपूरला झालं होतं. मग त्यांनी मला सांगितलं की रमेश देव त्यात एक ऍक्टर होते की काहीतरी त्यांची भूमिका होती आणि त्यात एक बैलगाडी शर्यतीचा सीन होता. तर ह्या रमेश देव जे होते ना, तर त्यांना खूप बैलगाडीचा नाद, मूळचे ते कोल्हापूरचे असल्यामुळं ते मुंबईला राहायला गेले, पण त्यांना बैलगाडी शर्यत. तर ते इतकं भारावून मला सांगत होते की त्याला बैलगाडीतलं काही येतं हे एवढं मला माहिती नव्हतं, आणि हा बैलगाडी शर्यतीला बसला आणि बैलांनी गाडी उलटी केली रमेश देव रस्त्यावर. म्हणजे इतकं हलका फुलका आणि इतकं आनंदी वातावरणात आम्ही त्यांनी आम्हाला ती स्टोरी सांगितली. बऱ्याच भावे नाट्य मंदिराच्या काही कल्पना सांगितल्या आणि मुळात मी सांगलीहून आलोय आणि असा काही उद्योग करतोय ही कल्पनाच त्यांना खूप आवडली होती. मी त्यांना म्हटलं की मामा ही चक्की तुम्हाला घ्या. अरे नाही रे म्हटले, आम्ही असं ते तसं. पण हा इतका गोड माणूस, एवढा मोठा माणूस आणि मी माझ्या आयुष्यातला भावलेला माणूस. राहिला प्रश्न अशोक सराफच का किंवा निवेदिता सराफच का आमच्या ब्रँडसाठी, खरं सांगायचं म्हणजे ही माझी स्वतःची एक कल्पना होती की मला असं वाटायचं की आटा चक्की घेणारा वर्ग कोण आहे, आपला कंझ्युमर कोण आहे. तर कंझ्युमर मी ज्यावेळी बारकाईने लक्ष दिलं तर त्यावेळी मला एक लक्षात आलं की आपला कंझ्युमर आहे तो 35 ते 60 वयोगटातला. बरोबर. आता 35 ते 60 वयोगटातला मराठी मधला पॉप्युलर चेहरा कोण होता, तर मी ज्यावेळी मी निश्चित असा पूर्ण विचार केला तर मला 3च चेहरे समोर आले. एक म्हणजे स्वर्गीय दादा कोंडके, स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे, निळू भाऊ आणि अशोक मामा. आता म्हटलं अशोक मामा, पण ह्यांना भेटायचं कसं,
ह्यांच्या काही क्ल्यू कशा काढायच्या. तर मला कुणीतरी असं सुचवलं, आमचे एक मुंबईचे मित्र होते, ते म्हणले मी तुला नंबर देतो फार तर, पण तू जसं आहे जशा भाषेत तू बोलतो तसं मामाला बोल. तो माणूस एवढा गोड आहे, जर तुला त्याला तुझी गोष्ट जर आवडली तर तो तुझ्यासाठी काम करणार. आणि सुदैव पण बघा, मी लगेच तो फोन उचलला आणि मी लावला, डायरेक्ट अशोक मामानेच उचलला. बोला म्हटले. मी म्हटलं असं असं आमचं हे असं असं प्रोडक्ट आहे आणि करायचं. बर काय बजेट? म्हटलं मामा बर ठीक आहे ये म्हणले मुंबईला. गेलो, घरी गेलो, तिथं त्यांच्या घरी, आणि इतका आनंद झाला की त्यांनी दुसऱ्या मिनिटाला होकार पण दिला. म्हटले ठीक आहे चल तुझ्यासाठी मी करतो. आणि मग आम्ही तिथंच मग म्हणले आता सांगलीला तुला जाणं, तुला कॉस्टिंग खूप जाईल आणि ते परवडणार नाही, मी येणं इथं कुठं तर शूटिंग करणं, त्याच्यापेक्षा माझ्या घराच्या पलीकडे एक स्टुडिओ आहे तिथं आपण करूया. आणि त्या माणसानं पूर्ण 2 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत 2 दिवस शूट करून मला आठवते आम्ही 600 ते 700 फोटो काढले. बर. आणि तो प्रत्येक वेळी मला म्हणायचा, मी काय करायचं जरासं घाबरायचो, अशोक मामा समोर असले की मी खाली जाणार, हे ते करणार. अरे माने तू डायरेक्टर आहेस, तू सांग कसं करायचं, असं करू का असं करू, असं करू का असं करू. अरे आणि मग आमची चांगली गप्पा अशी मैत्री जमली. शेवटच्या टप्प्यात मी थोडा त्यांना एक गोष्ट बोललो. मला असं वाटायचं की आपल्याकडे जो आपण प्रोडक्ट विकतोय कोल्हापूर, सांगली, सातारा, फेट्याचे फोटो जास्तीत जास्त आपल्याला अपेक्षित आहेत शूटिंग मध्ये. मग मला म्हटले माने तू इकडे. मग मला म्हटले हा फेटा कधी घातलाय मी? तर मी म्हटलं मामा बहुतेक 1-2-3 तास झालं, जरा घालून बघ रे. आणि ज्यावेळी मी ते घालून बघितलं, त्या लाईटचे उजेड, ते फोकस, त्याची उष्णता, डोळ्यात घामा लागतात. तो इतका ग्रेट माणूस आहे की त्यानं कधीही मला असं जरासुद्धा दुखवून दाखवलं नाही. एक प्रसंग पुढला एक सांगतो, खूप छानसा आहे की त्याच दिवशी त्यांच्या मिसेसला ताप फार आला, टेम्परेचर एवढं हेवी झालं की त्यांना उभा राहता येणं. शेवटच्या काहीतरी आम्ही पात्र होतं, आम्ही गुढीपाडव्याच्या त्या गुढीचे काहीतरी शूटिंग करत होतो की जेणेकरून आपल्याला ते गुढीपाडवाला वापरायलेत. आणि ती मॅडम जराशी उष्णता आणि ताप तिच्या अंगात, टेम्परेचर नको थोडंसं हेवायला लागलं. त्यांच्या मिसेसला पोरं सांगलीहून आलेत, हे परत सगळ्या सेटअप उभा करा, त्यांना 1-1.5 लाख रुपये खर्च येईल, काही झालं तर झालं इथंच होईल, पण हे शूट केल्याशिवाय तुला मी सोडणार नाही. इतका तो प्रामाणिक आणि इतका मोठा माणूस मी परत आयुष्यात बघितला नाही. त्यामुळं अशोक मामाबद्दल जेवढं बोलल तेवढं माझ्या दृष्टीनं कमी आहे. आणि त्यांचा चेहरा घेऊन ज्या वेळेला मी ग्रामीण भागात गेलो, त्या ब्रँडला आमच्या जिथं आम्ही महालक्ष्मी अटॅच केलं, जेवढं आम्ही ब्रँडिंग करायला गेलं, तेच गोष्ट अशोक मामामुळे आम्हाला इतकी फुलफिल झाली की आज प्रत्येक माणूस महालक्ष्मी अटॅचक्की म्हणजे अशोक मामा अशी त्याची आता ओळख झालेली आहे. तुम्ही आता सांगितलं की अशोक मामांनी तुम्हाला माने म्हणून हाक मारली. हो. मला असं वाटतं की बनवा बनवीमध्ये धनंजय माने इथेच राहतात का? बहुतेक त्यांना ते असं त्यामुळे कदाचित माने त्यांच्या डोक्यात आणि हृदयात नेहमीच राहिलेत. 100%. आणि त्याच निमित्तानं कदाचित तुमचं हे कनेक्शन तेव्हापासून जोडलं गेलंय. कदाचित ते नातं माने या नावाशी जे आहे, त्यामुळेच त्यांनी पटकन तुम्हाला कदाचित होकार सुद्धा दिला असेल. कदाचित मला तसं वाटतंय. कारण मी नंतर पण आणि त्याच्या अगोदर पण आम्हाला ज्या वेळेला बघितले ना, ती गोष्ट खूप म्हणजे असं ते हेल्दी आणि इतके उत्साहानं सांगत असतात. आणि नंतर तर मी कालांतराने ते ग्रुपच बघितले, धनंजय माने इथंच राहतात काय ते, आणि तो खूप मोठा व्हायरल प्रश्न आहे. महालक्ष्मी आटाचक्की ही आता घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात रुजले, आणि ती रुजवण्यामध्ये अशोक मामांचा मोठा हात आहे. पण हल्ली बाजारात त्यानंतर अनेक ब्रँड आलेत, अनेक चक्क्या घराघरापर्यंत पोहोचून त्याचीही विक्री होते. पण नंतरच्या काळात त्या चक्क्यांमध्ये काही बिघाड होतो आणि त्यानंतर मग संबंधित ग्राहकाला त्याचा त्रास होतो आणि मग त्याची सेवा त्याला मिळत नाही. मग असे जे इतर जे ब्रँड बाजारामध्ये आज आलेले आहेत, त्याचा काही परिणाम आपल्या महालक्ष्मी आटाचक्कीवर झालाय, आणि या सगळ्याबद्दल तुमचा अनुभव काय? थोडाफार फरकानं झालाय असं म्हणायला हरकत नाही. कारण जे आता एखादा ब्रँड किंवा एखादं प्रोडक्ट ज्यावेळी पॉप्युलर किंवा ते प्रसिद्धीत खूप येतं, तर त्याला मिळती जुळती नावं किंवा त्याचे सिमिलर नावं लावून ग्रामीण भागामध्ये फसवण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात आज चालू आहे. बर.
जसे की एखादं उदाहरण घेऊया आपण की जर महालक्ष्मी आता फेमस आहे तर कुणीतर ते गृहलक्ष्मी करायचं, कुठं तर धनलक्ष्मी करायचं, रामलक्ष्मी करायचं, जनलक्ष्मी करायचं, म्हणजे कुठं तर लक्ष्मी मागं लावायची. आणि ग्रामीण भागामध्ये अशा ही जी लोक विक्रीला जातात ते एक सुरस स्टोऱ्या तयार करतात की काय म्हणतात की ते महालक्ष्मीचेच हे दुसरे भाऊ आहेत आणि त्या दोघांनी एकत्र उद्योग चालू केला आणि कालांतराने त्यांचा काहीतरी वाद निर्माण झाले आणि त्याच्या भावाने हे रामलक्ष्मी चालू केले. गुणवत्ता तीच, क्वालिटी तीच, सगळं तेच असं सांगून लोकांना ते प्रोडक्ट विकलं जातं. नंतर काय होतं की ही लोक तिथून निघून येतात आणि नंतर त्यांना सर्व्हिसच्या बाबतीत खूप पश्चाताप होतो. मग हे काय करतात, आता डिजिटल युग आहे, सगळं सोशल मीडिया हाईप आहे, मग ही लोक काय करतात, ज्यावेळी यांना सर्व्हिस मिळत नाही ऍज अ कंझ्युमरला, तर सिस्टीम मध्ये, डिजिटल सिस्टीम मध्ये फक्त महालक्ष्मी केअर सेंटर त्यांना दिसतं. मग ही लोक आम्हाला फोन करतात, आमच्या सर्व्हिस सेंटरला फोन करतात आणि कदाचित अगदीच मिळतं जुळतं नाव असतं, म्हणजे महालक्ष्मी नाव ठेवलेलं असतं त्यांना. मग त्या ग्राहकाला ते माहिती नसतं, मग तो आम्हाला फोन करतो आणि मग आमचा जो केअर सेंटरचा स्टाफ आहे ते सिरियल नंबर विचारतात किंवा तुमचं गाव विचारतात किंवा नाव विचारतात. अशा ज्यावेळी गोष्टी विचारतात त्यावेळी कुठेतरी आम्हाला विसंगती दिसायला चालू होते. विसंगती दिसायला चालू नंतर आम्ही त्या ग्राहकाला म्हणतो की तुम्हाला बहुतेक आमच्यासारखं दिसणारं प्रोडक्ट डुप्लिकेट कुणीतरी तुम्हाला दिलंय. पण ग्राहक काय मानसिकता तयार नाही, तो म्हणतो आम्ही महालक्ष्मीच घेतल्या, आम्ही तेच घेतल्या जे पॉप्युलर आहे असं तसं. आणि मग आमचे वादविवाद चालू होतात. मग आम्ही त्यांना खूप समजून सांगायचा प्रयत्न करतो, आम्ही त्यांना फोटोग्राफ ओरिजिनल प्रोडक्ट कसं आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय की काही लोक जे मिळती जुळती नावं लावून विकणारे आहेत हे सर्व्हिस अजिबातच देत नाहीत. बरोबर. आणि हे खूप छोटे उद्योजक, छोटे लोक आहेत. आज कुठं तर 4 विकतात, परत कुठल्या तर गावात 4 विकतात, असं 4 विकतात आणि निघून जातात. आणि ही लोक परत आमच्याच केअर सेंटरला फोन करून आम्हालाच तुमचंच प्रोडक्ट आहे, तुम्हीच आम्हाला फसवलंय, त्यामुळे कदाचित आमच्याही ब्रँड नेमला त्याचा धोका निर्माण व्हायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं आता ग्राहकानेच थोडं सजग राहावं. ओरिजिनल आम्ही आता प्रयत्न करतोय की अशोक मामाचा फोटो प्रत्येक आटाचिकेवर लावण्याचा प्रयत्न करतोय, सगळ्या आत स्टिकरमध्ये लावण्याचा प्रयत्न करतोय, लोगोच्या आम्ही वर्तमानपत्र बाकीच्यामध्ये जाहिराती करतोय. तर माझं आता ग्राहकांना एकच म्हणणं आहे की तुम्ही जे प्रोडक्ट घेताय ते थोडंसं चौकस बुद्धीनं, त्याचा ब्रँड, त्याचं रजिस्ट्रेशन, तो तिथं आहे का, त्याचं काय पुढे केअर सेंटर आहे, हे सगळं बघून घ्यावं. नाहीतर त्याचा दुष्परिणाम आमच्यावर नक्कीच होतो की लोकांना आणि आमचंच ब्रँड नाम खराब होतं, कारण त्यानं विकताना महालक्ष्मीच म्हणून सांगून विकलेला असतो. तो खूप त्रासदायक आहे. आणि त्यात न्यायप्रविष्टांना पण फार आपल्याला माहितीच आहे की किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला, तर की गेलेली वस्तू, त्या ग्राहकाने घेतलेली वस्तू, त्याचे पैसे तर परत येऊ शकत नाहीत. कारण एखादा ब्रँड स्थिर स्थावर करण्यात बराच काळ जातो. हो. ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी बरीच रक्कम मोजावी लागते, जी तुम्ही मोजली. हो हो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला खर्चिक तर आहेतच. हो. आणि हे करून ही पुन्हा हा नंतरचा मनस्ताप आहे की आपल्यासारखंच मिळतं जुळतं एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं जे आपल्याला एक स्पर्धक म्हणून उभं राहतं, पण त्याचा त्रासही आपल्याला होतो, ग्राहकालाही त्रास होतो. तर ब्रँड एस्टॅब्लिश करतानाच त्याच्या काही ट्रेडमार्क किंवा ब्रँडसाठी अशा काही लिगल काही प्रोसिजर आहेत की जसं आपण त्यांच्यावरती ऍक्शन घेऊ शकतो किंवा त्याच्याबद्दल कुठं तक्रार करू शकतो, अशा स्वरूपाची काही प्रोव्हिजन आहे का? नक्कीच आहे, पण ती आपल्याकडे मराठीत एक छोटीशी म्हण आहे, अन्याय फुकट केला जातो, न्याय खूप खर्चिक आहे. जर तुम्हाला त्या ट्रेडमार्क, आज जर तुम्हाला एखाद्या ब्रँड नेम बद्दल, तुम्ही एखादं पॉप्युलर ब्रँड केला आणि त्याचं ब्रँड नेमचं रजिस्ट्रेशन केलं, ट्रेडमार्क केला, कॉपीराईट केलं, डिझाईन पेटंट केलं, सगळं जरी केलं तरी समोरचा जो मनुष्य आहे, जो करणार आहे डुप्लिकेशन, तो तुम्हाला गावतच नाही. तो विकतोय कुठं, आता एखाद्या खेडेगावात विकतोय ना, तो तिथून पळून जातो. पहिला त्याचा शोध घ्या. आज कुठल्याही आणि हे फौजदारी प्रकारचं प्रकरण नाही, हे सगळं न्यायप्रविष्ट आहे, तुमच्या दिवाणी न्यायालयात चालतं. आणि आपल्याला माहिती आहे की दिवाणी न्यायालयाची प्रोसेस कशी आहे फसवणुकीमध्ये. आणि तवर की त्याला मला न्याय मिळूस तर
10 वर्ष निघून जातात. खरंय. तर की तो प्रोडक्ट मार्केटमध्ये संपतो असं होतंय. आज आम्ही काही लोक आमच्यावर अशा प्रकारचे काही सेम नावाची करणाऱ्या लोकांवर काही आम्ही आमच्या न्यायालयात काही आता काय हे चालू आहेत, आमच्या पद्धतीनं आम्ही फाईट देतोय की न्यायालय नसेल किंवा कुठं, पण न्याय खूप लेट मिळतोय, तो थोडा लवकर मिळावा एवढं सरकार किंवा काही ज्या काही सिस्टीम आहे त्यांच्याकडे अपेक्षित आहे. पण आहे थोडंफार की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडमार्क करा, ट्रेडमार्क केल्यानंतर तो रजिस्टर करायचा प्रयत्न करा, रजिस्टर केल्यानंतर तो कॉपीराईट करायचा प्रयत्न करा, कॉपीराईट केल्यानंतर पर्टिक्युलर प्रोडक्ट कसं आपण बनवू शकतो त्याच्या डिझाईन पेटंट घ्यायचा प्रयत्न करा, जितकं शक्य आहे तेवढं लिगलायझेशन करून ते करा. आणि मग न्याय मिळवायला तुम्हाला, मला असं वाटतं की सांगली, सातारा, कोल्हापूर शेवटी मेट्रो सिटीत जाऊन तुम्हाला कदाचित न्याय मिळेल. इथं ते अजून प्रोव्हिजन नाही आहे, त्यामुळे त्याचा गैरफायदा बरीच लोक आज घेत आहेत मार्केटमध्ये. आणि माझ्यासारख्या उद्योजकांना, माझ्यासारखे अजून काही वेगवेगळे प्रोडक्ट करून उद्योजक करणाऱ्या प्रत्येकानं हा त्रास आता सहन करावा लागतो. आता साधारण हे प्रोडक्शन तुमचं कुठं होतं, प्रोडक्शन युनिट कुठं आहे? आत्ताचं जे माझं प्रोडक्शन युनिट आहे सांगली MIDC मध्ये, म्हणजे आपल्या कुपवाडे MIDC मध्ये आहे. आणि तिथं आम्ही आता ते गेली 2016 पासून इन हाऊस प्रोडक्शन चालू केलेलं आहे. आटा चक्कीमध्ये कोणकोणत्या प्रकारची दळणं आपल्याला दळता येतात, एका तासात किती दळून होतं, त्याची काही कॅपॅसिटी आहे? हो, पहिला तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे की सर्व जी धान्य आहेत आपल्याकडं, धान्य, कडधान्य आणि मसाले हे सगळंच आपल्या आटा चक्कीमध्ये दळता येतं. फक्त ते सुक्या पद्धतीचं, ओलं किंवा तेलकट नसावं. उदाहरणार्थ ओलं म्हणजे भिजलेलं धान्य, तेलकट म्हणजे शेंगदाणं, खोबरं, जिरं हे नाही करता, ज्यापासून तेल निर्माण होतं. बाकी जे सुक्या पद्धतीचे गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, हळद असेल, मिरची असेल, जे ड्राय प्रकारचे ते सगळे त्यामधून दळप करण्याचा त्यामध्ये दळप होतं. दुसरा प्रश्न आहे की तुमचा की किती एका तासामध्ये किती ॲव्हरेज मिळू शकतं. तर जनरली आमचं आहे की 1 HP मशीनची मोटर असेल तर तासाला 10 किलो दळप होतं. 2 HP ची मोटर असेल तर तासाला 20 किलो होतं. त्याचप्रमाणे 3 HP असेल तर 30 किलो. जशी तुमची HP ची कॅपॅसिटी मोटरची वाढेल तसं तुमचं प्रोडक्शन म्हणजे काय दळपाची कॅपॅसिटी ही वाढत जाते. म्हणजे जनरली 1 HP ला 10 असं पकडलं, जर तुमच्याकडे एखादं 5 HP मशीन असेल तर तासाला 50 किलो दळप होऊ शकतो. म्हणजे जसं ग्राहकाला ज्या कॅपॅसिटीमध्ये ते घ्यायचं आहे तसं तो घेऊ शकतो. हो, काय आहे आता जर शहरी भागामध्ये तुम्ही लक्ष दिलं तर आता आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये कशी सिस्टीम आहे की एकदम 5 किलो दळायचं. आज शहरामध्ये तशी सिस्टीम कमी होते. आज जर तुम्हाला डाळ दळायची आहे तर तुम्ही आज 5 किलो हरभरा डाळ घेऊन येत नाही, तुम्हाला आज भजी करायची आहे तर तुम्ही 1 किलो पण आणता. मग तुम्ही आमच्या चक्कीमध्ये तुम्ही 100 ग्राम पण दळू शकता आणि ॲट अ टाइम 5 किलो पण दळू शकता. ते तुमच्या गरजेनं. प्लस मल्टीग्रेन करू शकता, म्हणजे तुम्ही गहू, ज्वारी, डाळ, सोयाबीन हे सगळं मिक्स करून पण दळू शकता, जे हेल्थसाठी आता उपयुक्त आहे. त्यासाठी बाहेर जायची गरज लागणार नाही. तुम्ही मगाशीच बोलताना असा उल्लेख केलात की तुमचं स्वतःचं सर्व्हिस सेंटर आहे. हो. तर उद्योग करत असताना प्रोडक्ट बनवणं हा एक वेगळा पार्ट आहे. बरोबर. आणि प्रोडक्ट विक्रीनंतर त्याला परत सेवा देणं ही पुढची प्रोसेस आहे. तर तुम्ही या सेवा नंतरचा जो भाग आहे म्हणजे किंवा सर्व्हिस देणं, याच्यासाठी स्वतःचं कस्टमर केअर सेंटर तुम्ही चालवता, उत्पादनही करता. तर या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला कशा पद्धतीनं मॅनेज करता आणि ग्राहकांच्या सॅटिस्फॅक्शन बद्दल तुम्ही स्वतः कितपत समाधानी आहात? समाधानचा पहिला आपण तिसरा प्रश्न पहिल्यांदा घेतो. समाधान तर 100% आहे. राहिला प्रश्न की केअर सेंटर. आमच्याकडं आता कसं आहे, एक सेंट्रलाइज एक सिस्टीम आहे ज्यामध्ये आम्ही एक टोल फ्री प्रत्येक आटा चक्की ज्यावेळी घेतो त्यावेळी 2 प्रकारे त्याला 3 ठिकाणी आमचा नंबर त्याला मेन्शन करतो. एक म्हणजे घेणाऱ्याच्या बिलावर आमचा एक नंबर असतो टोल फ्रीचा. दुसरा त्याच्या वॉरंटी कार्ड, प्रत्येक मशीन बरोबर एक वॉरंटी कार्ड असतं. त्याची वॉरंटी काय आहे, किती वर्षाची आहे, काही ठिकाणी 10 वर्ष आहे, काही ठिकाणी 5 वर्ष आहे, काही ठिकाणी 1 वर्ष आहे. तर त्या वॉरंटी कार्डवर एक मेन्शन टोल फ्री येतो. आणि ते सगळं जरी त्याच्याकडनं चुकून कुठेतरी मिस झालं, आज ग्रामीण भागामध्ये कामाच्या व्यापात कुठेतरी जातं, तर प्रत्येक चक्कीचा ज्यावेळी आम्ही दरवाजा उघडतो वरला जिथं धान्य टाकलं जातं त्याच्या वरल्या बाजूला पण आम्ही तो डिस्प्ले केलाय टोल फ्री नंबर, जेणेकरून ग्राहकाला फोन करणं अतिशय सोपं आणि सुलभ आहे. टोल फ्रीचं वैशिष्ट्य आहे की त्यांना पैसे पण पडत नाहीत, आम्हाला त्याचे पैसे पडतात.
इनकमिंगचे, आउटगोईंगचे पैसे नाहीत. आणि मग त्या टोल फ्रीला ज्या ज्या भागातनं, आता एक उदाहरण आहे की बाबा कोल्हापूर जिल्ह्यातलं गडिंग्लज गावात तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, तिथून मला एक कॉल आला की त्यांनी आमच्या आटाचक्की 5 वर्षापूर्वी घेतले ना, आता त्याला हा छोटासा प्रॉब्लेम आहे. तर ते आमच्या कॉल सेंटरच्या ज्या काही टीम आहे ते लिखून त्याचं सिस्टीममध्ये भरून घेतात आणि त्या भागातला जो टेक्निशियन आहे, म्हणजे तो गडिंग्लजचा ज्याकडे भाग आहे त्याला ते फॉरवर्ड केलं जातं आणि साधारणतः 48 तास, 24 ते 48 तास, जवळ असेल तर 24 तास, थोडं लांब असेल तर 48 तासात त्या लोकांना आम्ही कस्टमरला सेवा पुरवतो. आता जसा तुमचा मधला प्रश्न होता की प्रोडक्शन आणि सर्व्हिस, तर खरं सांगायचं म्हणजे सर्व्हिस आणि प्रोडक्शन हे दोन्ही एकाच गाडीच्या 2 चाक आहेत. 100%. जर तुमची सर्व्हिस चांगली नसेल तर तुम्ही कितीही चांगलं प्रोडक्शन केलं तरी लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत. काही काळापुरतं तुम्हाला स्वीकारलं जाईल, थोडे दिवस, 5 दिवस, 10 काही महिने, पण ज्यावेळी त्या प्रोडक्टची गुणवत्ता कमी असेल आणि पुढे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि जर तुमची सर्व्हिस चांगली नसेल तर तुम्ही कंटिन्यू मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. त्यामुळं सर्व्हिस, जसं प्रोडक्शन युनिट जसं चालवणं आज हे आहे तसं सर्व्हिस चालवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर सर्व्हिस नसेल तर ह्या जगामध्ये आज कोणी टिकू शकणार नाही. त्यामुळे आमची सर्व्हिसची टीम गेली 12 वर्ष सातत्यानं हे प्रयत्न करते की कस्टमरला 24 ते 48 तासात ती सर्व्हिस प्रोव्हाइड झाली पाहिजे. प्रोडक्शन आणि सर्व्हिस एकाच नाण्याच्या बाजू आहेत, 2 बाजू आहेत. बरोबर. याच्यासाठी तुमची किती लोकांची टीम आहे? जनरली आता प्रोडक्शन जे युनिट आमचं सगळं चालतं त्या प्रोडक्शन युनिटमध्ये आम्हाला जनरली 40 ते 42 लोकांचं काम चालतं. कारण हे सगळं आता आम्ही जे बनवतो ते अजूनही हातानं बनवायला लागतं. जसं काही उदाहरणार्थ काही आता आधुनिक मशिनरी आले आहेत, पण शेवटी कटिंग, जसं आता लाकूड कापायचं आहे तर ते मशीनला लावण्यासाठी माणूसच लागतो, किंवा ज्यावेळी आम्ही बॉक्स तयार करत असतो त्या आतलं सगळं फिटिंग करायला त्यावेळी ते मनुष्य अजून हँडवर्कच काम होतं. काही ठिकाणी आता टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे की गोट मारण्याची मशीन यायला लागलेत, कटिंगच्या मशीन यायला लागल्यात, पण मॅनवर्क लागतं. दुसरं आहे की सगळ्यात महत्वाचं की ज्या ठिकाणी ते पोचवायचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ कुठलं तरी एक गाव आहे, आपण असं पकडूया की कवठेमंकाळ तालुक्यातलं देशिंग नावाचं गाव आहे, तिथल्या कंझ्युमरनं आम्हाला मागितलं की आम्हाला आटाचक्की पाहिजे, तर तिथं भरून जाणं पोचवणं त्यासाठी मॅनवर्कच काम करत. बरोबर. ते अजूनही आधुनिकता का असं मशीन आलेलं नाही की मी इथून उचललं ना देशिंगमध्ये सोडलं, असं अजून नाहीये. त्यामुळे काही ठिकाणी माणसंच लागतात. त्यामुळे 40 ते 42 लोक आमची प्रोडक्शनला काम करतात. सर्व्हिसला आमच्याकडे 10 ते 12 लोकांची टीम आहे. त्याचबरोबर बॅकएंडला आम्ही 3-4 लोक असतात जे येणाऱ्या लोकांचे टेलिकॉलिंग आहे, ज्यांना परचेस करायचं आहे नवीन, किंवा कुणाला प्रॉब्लेम आहे त्यांना सर्व्हिस द्यायची आहे. अशा पद्धतीनं ते एक सगळं टीमवर्क काम करतं. मी फक्त हे म्हणू शकतो की काय शेवटच्या थरावला शेवटचा माणूस आहे, बाकी सगळं सिस्टीमनंच चालतं. महालक्ष्मी आटाचक्की सुरू करून किती वर्ष झाली? जनरली आता आटाचक्की आम्ही चालू करून 20 वर्ष झाली, सुरुवातीचा काळ. तर या 20 वर्षामध्ये एकूण किती आटाचक्क्या घराघरापर्यंत पोहोचल्या असतील? आमच्याकडे जो आता डेटा आहे तो साधारणतः एक 70 ते 80 हजार लोकांपर्यंत डेटा आहे, आणि आमच्या डीलर नेटवर्कनी त्यांनी जो विकलाय तोही तेवढाच असेल. असं जनरली आतापर्यंत 1 लाख ते 1.5 लाख लोकांच्या घरात ऑलरेडी आमच्या आटाचक्की आहे आता, आणि जे समाधानी आहेत मार्केटमध्ये. नक्कीच. म्हणजे 1.5 लाख लोकांच्या घरापर्यंत आटाचक्की, महालक्ष्मी आटाचक्की पोहोचली, आणि ते त्या महालक्ष्मी आटाचक्कीमधून दळलेलं दळप, धान्यापासून बनलेलं दळप आणि त्यापासून बनलेली भाकरी किंवा चपाती हे ते खातायत. हो. आणि तुम्हाला आशीर्वाद देतायत. 100%. तर आटाचक्की खरेदी करताना कुठल्याही ग्राहकानं कोणत्या गोष्टी प्राधान्याने बघायला पाहिजेत असं वाटतं? आटाचक्की ग्राहक खरेदी करत असताना पहिलं सर्वात महत्वाचं की त्याची वस्तू घेतल्यानंतर त्याची सर्व्हिस सेंटर कुठं आहेत, ह्यांची सर्व्हिस मिळते का, आणि थोडंसं जर ग्राहकांनी लक्ष देऊन थोडं बघितलं ह्याच्या पूर्वी कुणी घेतल्या का, म्हणजे माझ्या रिलेटिव्ह मध्ये कुणी घेतल्या का ही आटाचक्की, त्याचा ब्रँड काय. आज कसं आहे
तुम्ही घेतली आणि मग तुमच्या घरातील कुठल्या तर नातलगाने घेतले किंवा बहिणीने घेतली, तर तुमच्याकडे ती चक्की ऑलरेडी आहे, त्यामुळे त्याची गुणवत्ता तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला त्याच्या सर्व्हिसबद्दल माहिती आहे. तर माझं असं मत आहे की आता नवीन ग्राहकाने चक्की घेताना कमीत कमी एक वेळी जो चक्की वापरतोय कुठल्याही ब्रँडची, मी आज म्हणणार नाही की हा त्याची थोडीशी चौकशी करावी, नंतर ती घ्यावी. कारण सर्व्हिस हा आमच्या प्रोडक्टमधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 90% लोक हे विकल्यानंतर सर्व्हिस द्यायला तयार होत नाहीत. खरं. त्यामुळे सर्व्हिस हा पहिला पार्ट बघूनच घ्यावा. नंतर राहिला प्रश्न की त्याची गुणवत्ता कशी चेक करावी, तर शक्यतो ते SS मध्ये आहे का. काही लोक आता MS मध्ये वापरतात. लोखंड आणि स्टील याच्या रेटमध्ये खूप मोठी तफावत आहे. आतलं जे कटर आहे ते SS मध्ये आहे का, ते फूड ग्रेटेड आहे का, म्हणजे ते SS वापरतोय आपण ते खाण्यायोग्य आहे का, त्याची थोडीशी दक्षता घ्यावी. त्याच्या जाळ्या SS आहेत का. कारण काही लोक काय करतात, पैशाची कमी करण्यासाठी किंवा दुय्यम प्रकारचे आतले सगळे प्रोडक्ट वापरून लोकांना विकतात. आज ग्राहकाला तेवढे काही त्यातलं गोष्ट लक्षात येतेच असं काही नाही, प्रत्येक जण काही ते सगळं चेक करत नाही. मग शक्यतो तुम्ही ब्रँडकडे जावा. आज जर मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रँड आणि नॉन ब्रँड यामध्ये खूप मोठी तफावत राहिलेली नाही. आज आधुनिक तंत्रज्ञानाने जे काही सिस्टीम आलेल्या आहेत जगभरातल्या, ब्रँडला पण ती वस्तू घ्यायला जर 10 रुपये लागत असतील तर नॉन ब्रँडला पण बऱ्यापैकी 10 रुपये लागतात. फक्त नॉन आणि ब्रँडमध्ये कुठं तर टॅक्सेशन चुकवून काहीतरी गोष्टी करून ते किंमत थोडी कमी दाखवतात. ते ब्रँड लोकांना करता येत नाही, म्हणून लोकांना थोडं वाटतं त्याची किंमत थोडी जास्त आहे. पण मी असं म्हणतो की त्याची ड्युरॅबिलिटी बी चांगल्या ब्रँडची जास्त आहे. त्यामुळे एकदाच घ्यायचं तर ब्रँड वस्तू घ्या. दुसरं, घेणाऱ्या वस्तूची सर्व्हिस सेंटर आहे का बघा. आहे तर ते स्वतः चेक करून बघा, तो नंबर लागतोय का, तो उचलतायत का. नाहीतर एखाद्यानं नंबर दिला आणि तुम्ही ते असंच घेऊन टाकलं, तो फोनच लागत नाही किंवा तो 2 दिवसाला बंद केला जातो. आणि रेफरन्स नक्कीच घ्या की आपल्या कलिगामध्ये किंवा आपल्या परिचयामध्ये कोणी ती प्रोडक्ट घेतले का. त्या थोड्याफार जरी गोष्टी जर चौकसपणे तुम्ही बघितलं तर मला चांगली वस्तू तुमच्या कायमच मिळून जाईल तुम्हाला. आटा चक्कीमुळं लाईट कन्झम्पशन कितपत होतं. ओके, आटा चक्कीच्या लाईट कन्झम्पशन बद्दल सांगायचं म्हटलं तर हे एक इंडक्शन मोटर आहे ज्याचं 1 HP मी तुम्हाला फक्त उदाहरण देतो. 1 HP म्हणजे 750 वॅट. ज्यावेळी 1 तास आपण गिरणीचा वापर करतो त्यावेळी आपलं पाऊण युनिट म्हणजे 0.75 750 हे येणार आहे. म्हणजे आपल्या बोलीभाषेत म्हणायचं म्हटलं तर पाऊण युनिट लाईट वीज बिल येणार आहे 1 तासाला. त्या दरम्यान मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 तासात 10 किलो दळून मिळणार आहे. आज जर लाईट युनिटचा विचार केला तर साधारणतः ग्रामीणमध्ये युनिट 7 रुपयाला पडत असेल, शहरामध्ये 9 रुपयाला पडत असेल, आणि अशा पद्धतीने लाईटचे युनिट आहेत. तर 10 किलो दळलं तर पाऊण युनिट म्हणजे साधारणतः ग्रामीण भागामध्ये तुमचे 5.5 रुपये 1 तासात वीज बिल येणार आहे. त्या दरम्यान 10 किलो दळणार आहे, त्यामुळे 55 पैसे ते 60 पैसे प्रति किलो प्रमाणे आपल्याला दळून मिळणार आहे. जे बाजारामध्ये आज काही ठिकाणी 5 रुपये आहे, काही ठिकाणी 6 रुपये आहे, काही ठिकाणी 7 रुपये एरिया वाईज आहे. अगदीच ग्रामीण असेल खेडेगाव तर 4 रुपयाला पण 1 किलो तुम्हाला दळून देतात. म्हणजे तुमच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. आणि घरच्या घरी घरच्या लक्ष्मीला बाहेर जायची गरज नाही, घरच्या घरी ती सर्व प्रकारची दळणं दळू शकेल. म्हणजे घरच्या लक्ष्मीला महालक्ष्मी आटा चक्की ही खऱ्या अर्थानं गृहलक्ष्मी करण्याचं साधन आहे. हो, नक्कीच. महालक्ष्मी आटा चक्कीच्या बाबतीत उद्योजक म्हणून तुमचं पुढचं ध्येय आणि उद्दिष्ट कोणतं आहे. आटा चक्कीचं महालक्ष्मीचं आता आम्ही जे काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या ब्रांचेस काढल्यात, जे आमची ओन ब्रांचेसचे ऑफिस आहेत आणि काही डीलर नेटवर्क पण आहे. तेच उर्वरित महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आता आम्ही ठराविक भागामध्ये महाराष्ट्रात 1-2 जे डीलर आहेत ते मॅक्झिमम पोहोचवून प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात आपला आउटलेट असावा किंवा किंबहुना आपला डीलर असावा, जेणेकरून त्याला तिथल्या तिथं ते प्रोडक्ट घेणं, तिथल्या तिथं ते सर्व्हिस घेणं सोपं जाईल. असा एक साधारणतः पूर्ण महाराष्ट्रभर विस्तारण्याचा आमचा आता पुढला प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या बाहेर महालक्ष्मी आटा चक्की पोहोचली. हो, नक्कीच.
आज कोणत्या राज्यामध्ये? हो, इतर राज्यामध्ये आपल्या जवळचं राज्य आहे कर्नाटक, ज्या कर्नाटकातला बऱ्यापैकी भाग हा महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. त्यामुळे हा सीमेलगतचा सगळा भाग तर आम्ही ऑलरेडीच केलेला आहे. काही ठिकाणी आमचे गलाई बांधव आहेत जे देशभर पसरलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आज प्रत्येक राज्यामध्ये आमची चक्की जातच असते. महिन्याला त्यांच्या काय असतं की कनेक्टिव्हिटी माझी गावाची असल्यामुळे आमच्या गावाच्या आसपास गलाई बांधव जास्त आहेत. त्यामुळे ते विश्वासार्हता फार मोठी असल्यामुळं आज देशभर ते लोक घेऊन जात आहेत. आणि मग काही वेळेला आम्हाला सर्व्हिसला थोडंसं आम्ही त्यांना ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, ते पार्ट देतोय. त्यामुळे आज भारतभर आमचे प्रोडक्ट जात आहे. पण आमचा पुढला आता जो टप्पा आहे तो मॅक्झिमम त्यांना तिथंच उपलब्ध व्हावी ह्याकडे आमचा आता जास्त दृष्टिकोन आहे. त्याच्यावर आम्ही आता काम करतोय. त्याचबरोबर देशभर काय आम्ही आता बाहेर देशामध्ये पण काही प्रोडक्ट दिले, जसं अमेरिकेला देताना आमचा प्रॉब्लेम एक येतो की तिकडे बाय प्लेन जाताना वेट जेवढा आहे तुमच्या आटा चक्कीचं त्याच्यावर वजनावर ते पैसे घेतात. बरोबर. मधल्या काळामध्ये आम्ही 50 युनिट पाठवली, त्यावेळी आम्ही एक दक्षता घेतली की त्याचं वजन कमी केलं, त्याची साईज कमी केली. आम्हाला एक तर असं उदाहरण आहे, आमच्या प्रोडक्टची कॉस्ट आहे 10,000 रुपये त्या बारक्याची, आणि आम्ही अमेरिकेच्या कुठल्या तर सॅन फ्रान्सिस्को नावाच्या एका शहरात त्या आटा चक्क्या पाठवल्या. एकाच चक्कीला 17,000 रुपये आम्हाला फेअर लागले. अरे बाप. आणि प्रोडक्टची कॉस्ट 10,000. पण ते ग्राहक आपल्या इकडले सांगली, कोल्हापूर, सातारा भागातले काही होते, ते म्हटले नाही आम्हाला महालक्ष्मीच पाहिजे. आणि तिथं ते रेडीमेड आटा खाऊन ते कंटाळे होते आणि त्यांनी ते प्रत्येकी 17,000 रुपये एक्स्ट्रा देऊन मग आटा चक्क्या घेतल्या बाय प्लेन. म्हणजे महालक्ष्मी आटा चक्की ही घराघरापर्यंत पोहोचली. त्याची म्हटलं त्याप्रमाणेच लोकांच्या घरात पोहोचताना महालक्ष्मी आटा चक्कीनं आता मनामध्ये स्थान मिळवले आणि ती पोटापर्यंत गेली. निश्चितच तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आलात आणि महालक्ष्मी आटा चक्की आणि त्याच्यासोबतच आटा चक्की आणि त्याचं स्वरूप किंवा त्याच्या तांत्रिक गोष्टी याबद्दल सविस्तर आपण गप्पा मारल्यात, अनेक प्रश्नांना उत्तरे दिलीत. तुमच्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या एका युवकांकडून अनेक युवकांना उद्योगात येण्याची एक संधी कशी मिळू शकते याचा एक संदेश तुम्ही इथून देण्याचा प्रयत्न केलात. मला असं वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेकांना तुमच्या या उद्योग आणि व्यवसायातून प्रेरणा मिळाली असेल. मी आशा करतो की हा पॉडकास्ट अनेकांना नक्कीच आवडेल. तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आलात आणि तुमच्या महालक्ष्मी आटा चक्कीच्या प्रवासाबद्दल सविस्तर अशा गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, महालक्ष्मी आटा चक्कीचे उद्योजक माननीय सुभाष माने आज आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आले होते. आज आपण त्यांच्याशी आटा चक्की याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.